तर डॉक्टरांच्या तुम्ही त्याकडे कशा प्रकारे पाहता या विधानाचा विचार केला तर होय, तुम्ही त्याकडे कसं पाहता यावरच सगळं अवलंबून आहे. मी त्याच्याशी लढू का? तुम्ही अशा शत्रूशी कसं लढू शकता ज्याला पाहू शकत नाही? आणि कर्करोग ही कोणी दुसरी व्यक्ती नाही, तुम्हीच तो कर्करोग आहात. तुमच्या शरीराचा एक भाग तुमच्या विरुद्ध झाला आहे. तुम्ही त्याच्याशी लढू शकत नाही. मग मी काय करू? फक्त इतकंच आहे की प्रत्येक मानव, बहुतांश सर्वच मानव नेहमीच कुठल्या ना कुठल्या प्रकारे स्वतःच्या विरुद्ध काम करत असतात. जर तुम्ही रागाचा क्षण निर्माण केलात तर तुम्ही स्वतःच्या विरुद्ध काम करत आहात, नाही का? आज हे सिद्ध करायला वैद्यकीय पुरावा आहे. जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुमचं संपूर्ण रसायन तुमच्या विरुद्ध काम करतं. याला सबळ वैद्यकीय पुरावा आहे. त्यासाठी वैद्यकीय पुराव्याची गरज नाही. प्रत्येकाला स्वानुभवाने हे समजलं पाहिजे. पण जर तुम्ही तितके असंवेदनशील असाल तर आज आम्ही तुम्हाला रक्ताचे रिपोर्ट दाखवू शकतो. त्यामुळे तुम्ही जर दुःखी असाल तर स्वतःच्या विरुद्ध काम करताय. तर एक प्रकारे प्रत्येकाला कोणता ना कोणता कर्करोग आहेच. जेव्हा तो शारीरिकदृष्ट्या दिसून येतो तेव्हाच तो वैद्यकीय प्रश्न बनतो. तोपर्यंत ती तुमची समस्या असते. हो ना? तोपर्यंत ती तुमची समस्या असते. जेव्हा तो शरीरात प्रकट होतो तेव्हाच तो वैद्यकीय प्रश्न बनतो. आता तो शारीरिकदृष्ट्या प्रकट झाला आहे. एका विशिष्ट कारणामुळे नाही, तर अनेक विविध कारणांमुळे. लढणं हा काही मार्ग नाही. कर्करोगाशी लढणं हा मार्ग नाहीये. एखाद्या गोष्टीसाठी लढणं आणि एखाद्या गोष्टीच्या विरोधात लढणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, नाही का? आणि तसंही यातून लढणं काढून टाकणं हे सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला हवंय की एखादं रोप वाढावं आणि त्याला सुंदर सुगंधी फुलं यावीत, तर तुम्हाला कदाचित असं वाटेल की पृथ्वीशी लढून तिच्याकडून फुलं मिळवायची आहेत. किंवा तुम्ही कदाचित एक सुंदर प्रेम प्रकरण म्हणून त्याकडे पाहू शकता की तुम्ही पृथ्वीमध्ये गुंतले आहात, ज्यामुळे ती तुम्हाला असं सौंदर्य आणि सुगंध प्रदान करत आहे. दुसरा मार्ग अधिक सुज्ञपणाचा आहे, कारण असं करण्याचा तुमचा अनुभव आनंददायी असेल. परिणाम काहीही असो, तो आनंददायीच असेल. फुलं येतील किंवा गाय ते खाऊन टाकेल, तुम्हाला माहीत नाही. पण काहीही झालं तरी जर ती गोष्ट करण्याचा तुमचा अनुभव आनंददायी असेल तर परिणाम तुमच्यासाठी गौण ठरेल. मग मी जगलो की मेलो याने फरक पडत नाही का? फरक पडतो. म्हणूनच तुम्ही ते अशा पद्धतीनं केलं पाहिजे की ते काम करेल. If it matters, it's very important that you do it the way it works. Just because you're तुम्ही शूर आहात म्हणून लढाल आणि मराल तर त्याचा काही उपयोग नाही. त्याचा कोणालाही उपयोग नाही आणि त्याचा तुमच्या जीवनाला काहीच फायदा नाही. तुम्ही योग्य गोष्टी केल्या, कदाचित त्या तुमच्या मनासारख्या झाल्या किंवा झाल्या नाहीत, पण किमान तुम्ही योग्य गोष्टी केल्या हे सर्वात महत्त्वाचं आहे. तर जेव्हा मृत्यू तुमच्याकडे रोखून पाहतो तेव्हा ती एक सर्वात मोठी शक्यता असते. मला वाटतं आपण त्यावर बोललो आहोत, कारण तो आठवण करून देतो की तुम्ही नश्वर आहात, जी साधी गोष्ट नाहीये. बहुतेक लोक विसरून गेलेत की ते नश्वर आहेत. त्यांना वाटतं की तो फक्त दुसऱ्याच्या बाबतीत घडतो. हो की नाही? बहुतेक लोकांना वाटतं की मृत्यू फक्त इतरांनाच येतो, त्यांना नाही. नाही, तो तुम्हाला आणि मला येणार आहे. तो कसा येतो ते वेगळं आहे, पण तो तुम्हाला आणि मलाही येणार आहे. तर कर्करोगाला कसं हाताळायचं त्यात मला आता जायचं नाहीये. तुम्ही आलात तर आम्ही तुम्हाला मदत करू, पण आधी ॲलोपॅथीचे उपचार पूर्ण करून घ्या. हे अत्यंत आक्रमक आणि परिणामकारक उपचार आहेत, पण कोणताही धोका पत्करण्यापेक्षा त्यातून जाणं कधीही उत्तम. पण ते झाल्यानंतर उपचारातून बरं होणं हे मोठं आव्हान असतं. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या योग प्रणालीमध्ये करता येऊ शकतात, कर्करोगासाठीही केल्या जाऊ शकतात. पण
धोक्याची पातळी जास्त असते आणि वेळ खूप कमी असतो. त्यामुळे साधारणपणे आम्ही धोका पत्करत नाही. उपचार पूर्ण करणं उत्तम आहे आणि नंतर इतर गोष्टी करणं जेणेकरून ते पुन्हा उद्भवणार नाही.